माणूस आहे आणि माणसाकडनं देखील चुका होतात, त्याच्यामुळं ह्या गोष्टी टाळा. चला, तमाम क्रीडा रसिकांसाठी खुशखबर जरूर येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 दिनांक 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान भव्य टेनिस बॉल क्रिकेटची ही ग्रामीण संघाचे सामने. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय 25, चतुर्थ 25. मॅन ऑफ द सिरीज, गोलंदाज, फलंदाज, फिल्डर यांच्यासाठी अट्रॅक्टिव्ह पारितोषिकी पहिला फटका जरूर आला. यावेळी दिमागदार पद्धतीने सजवला आहे तो बॅटरने आणि इथे संपर्क साधायचा आहे संदीप गायकवाड, खुराम नझे, योगेशजी ढोले यांच्याशी. दरम्यान या ठिकाणी पाहतोय पहिला बॉल घेऊन आलाय तो गोलंदाज आदित्य. खऱ्या अर्थाने मगाशी सुद्धा योगेशनी सांगितलं त्या दिवशी KPLचा दिवस पूर्णपणे गाजवणारा हा गोलंदाज आहे. त्या दिवसाचे आम्ही सुद्धा साक्षीदार होतो. अगदी अचूकतेने या गोलंदाजाची गोलंदाजी मी पाहिली आहे. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग लाईनवरती बॅटर अमर आहे, ज्याने एक चांगली सुरुवात मगाच्या सामन्यात वन मॅन आर्मी या स्पर्धेतली अर्धशतकी केली, पहिली अर्धशतकी केली त्यांनी साकारली आहे. तोच अमर सध्या फलंदाजीला आहे. इथे मात्र वाईडचा इशारा, आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर पाहायला मिळतोय. थोडं प्रेशर क्रिएट होतंय आदित्यवरती, परंतु यावेळी त्यातून फार कमबॅक करावं लागणार आहे, कारण दोन्ही बलाढ्य टीम सध्या मैदानात. मगाचा सामना श्री भैरवनाथ किरवली टीमने एक षटक राखून खेचून आणला, तर यावेळी काड्याच्या पड्या टीमने अर्धशतकी केली, साकारात विजय नोंदवला होता. इथे चांगला फटका आणि यावेळी मात्र प्रेशर क्रिकेट होत असताना काय घडतंय मैदानात ते पाहूयात. जाऊया आपण या ठिकाणी थर्ड अंपायरकडे. अपील करण्यात आलेलं आहे. अगदी पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर सही सलामत पोचलेत की नाही याचा निर्णय अगदी आमच्या जवळ येईल. आणि यावेळी आपण पाहतोय आतिश सर घरी पोचले का थर्ड अंपायरच्या भूमिकेत? ओके, टेक्निकल टीम MTC लाईव्ह आणि त्याच्या माध्यमातून थर्ड अंपायर यांचा निर्णय जरूर आमच्यापर्यंत येईल. यस, ऑफिशियल बॅटर आउट. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत बॅटर पोहोचले नाहीत. बरंचसं डिस्टन्स पाहायला मिळते आणि तदनंतर या ठिकाणी त्याला परतावं लागेल. पहिला विकेट डायमंड डकचा शिकार झालाय, तो मात्र फलंदाज स्वप्नील. कीर्तन कडे काडे
आता न्यू महाटर मैदानात दाखल झाल्यात. आदित्यने जे काम करायचं होतं ते मैदानात केलं. त्याच्याही पलीकडे मित्र म्हणाल फिल्डिंग फार चांगली सजली. कीपरने काम चांगलं केलं आणि पहिला ब्रेक थ्रू मिळू दिला रनआउटच्या स्वरूपात. इथे काय घडत आहे, इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बोल्डच्या स्वरूपात याही विकेटला परतावा लागेल. मी सूचना केली होती फक्त. अगदी मी काढ्याचा पडा. टीम समालोचकांचे शब्द जरूर कानात घ्यावे लागतात, कारण यावेळी जर तुम्ही विचार करायला गेलं, मी मगाशीच आल्याला म्हटलं की आदित्यला मी अगदी KPLच्या मैदानावरती बॉलिंग अटॅक करताना जवळून पाहिलं. माझ्यासाठी सुद्धा तितकाच नौका प्लेअर होता यावर्षी, परंतु यावेळी एक उत्तम दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून मैदानात केली जाते. भले अमरच्या बॅटमधून चौकार आला होता, परंतु त्या चौकारानंतर स्ट्राईक जराशी रोटेट पाहायला मिळाली आणि या रोटेट झालेल्या स्ट्राईकवरती इथे मोठे फटके, मोठे हादरे पाहायला मिळत आहेत स्वप्नीलच्या माध्यमातून आणि केतन कडेच्या माध्यमातून. आता न्यू मार्टर मैदानात दाखल झालेत साहिल यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु इथे एक उत्तम दर्जाची गोलंदाजी. आतापर्यंत 3 बॉलचा थरार संपलाय. धावा जाऊन पोहोचल्या 4 आणि विकेट गमावल्या त्या 2. ओव्हर नंबर 1. धावफलकाचा एक अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, कारण षटक क्रमांक 1 धावा जाऊन पोचल्यात त्या मात्र 4, विकेट आल्या 2 आणि बॉल झाले ते अद्यापपर्यंत 3. नेक्स्ट बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक P1. हाणामारीचं षटक, बॅटरसाठी संधीचं षटक. वन हँड बॅटिंग. किरण पवारच्या बॅटिंगची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहतोय आपण. इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली 7 या आकड्यावरती. अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक करण्याचा प्रयत्न आहे, त्यातही फिल्डिंग आपण पाहतोय, कारण 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे आणि याच्यावरती या पद्धतीची बॅटिंग येणं ते कड्याच्या पड्या टीमकडून अपेक्षितच आहे. मोठमोठे स्ट्रोक येणं अपेक्षित आहे. फटका सगळा सजवला आहे, परंतु गॅपचं सिलेक्शन इथे आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडीशी चुकी झाली आहे आणि या चुकीच्या नंतर 2 धावा यावेळी पुन्हा एकदा कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 9 या आकड्यावरती. बहुतांशी जर पाहायला गेलं तर लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 1. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. साचेबद्ध, तालेबद्ध, अगदी निरीक्षणात्मक कामगिरी आदित्यच्या माध्यमातून मैदानात केली जाते. फटका चांगला आहे, परंतु इथे एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 2 बाद 10 आकड्यावरती. एक चांगलं स्पेल सुद्धा म्हणता येईल आणि थोडंसं निराशाजनक स्पेल पाहावं लागेल, कारण धावसंख्येच्या बाबतीत निराशा जरूर आली, परंतु तदनंतर 2 महत्त्वपूर्ण हिरे जे टिपलेत ते त्या बाबतीत मात्र एक आशा जरूर पाहायला मिळाली. आदित्यची एकंदरीत गोलंदाजी मी तर म्हणेल सध्या समानतेच्या आधारावरती पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी अगोदर जाऊया DJ तांडेल यांच्याकडे. जे मास्टर आज उपवास चालू झालाय, त्यामुळे तुम्हाला पण केली जरूर आठवतील. नेक्स्ट बॉल कडे जाऊयात. गोलंदाज आहे संकेत. चांगला बॉल. संकेत गोलंदाज, काटक शरीर यष्टी, परंतु गोलंदाजीची एक तेज तर्रार रफ्तार
यावेळी पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आलाय, समोर आहे तो बॅटर साहिल. उचललाय बॉल, परंतु कीपर तैनात. तेजस बडेकर कोणती चुकी करणार नाही, परतावं लागेल याही बॅटरला. साहिलच्या पारीचा अंत. विकेट नंबर 3. बॅक टू डगआउट. तिसरा हादरा. सुरुवात फार चांगली आदित्यच्या माध्यमातून झाली, परंतु 10 धावा देण्यापासून थांबू शकले नाही. 2 महत्त्वपूर्ण विकेट, परंतु त्याच्याही पलीकडे संकेतची गोलंदाजी सध्या मैदानात रंगतदार स्थिती निर्माण करताना दिसून येते. हा फटका जरूर आलाय, परंतु इथे बॉल जाईल वन बाउंस चौकार. येथील 4 धावा. धावा धावपळकावरती अद्यापपर्यंत लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉटची सांगता केली. अद्यापपर्यंत 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च करणारा बॉलर आपण अनुभवतोय. इकॉनॉमिकल स्पेल ज्याला म्हटलं जाईल, परंतु यावेळी जर तुम्ही विचार केला, आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट आपण अनुभवतोय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या मैदानात पाहायला मिळते. फटका सजवला जातोय, परंतु इथे एकच धाव कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपल्या फॉलो थ्रोमध्ये क्षेत्ररक्षण सजवताना यावेळी मात्र फार चांगली कामगिरी, ती मात्र संकेतच्या माध्यमातून. इथे लास्ट बॉल, सेकंड ओव्हर. लास्ट बॉल आहे आणि तब्बल या षटकांसाठी 9 मिनिटे संपलेली आहेत. त्यामुळे विनंती असेल श्री भैरवनाथ किरवली टीम, आपणासाठी टायमिंग लागलं गेलंय याची नोंद असावी, कारण या मिनिटांमध्ये आपल्याला हा बॉल फेकून झाला पाहिजे याची नोंद घ्या. पुन्हा एकदा हवाई सफर आणि चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाहीये आणि इथे याही बॅटरला परतावं लागतंय. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. अमरच्या पारीचा अंत. ज्या अमरने खरं म्हणायला गेलं तर ही स्पर्धा पहिल्याच सामन्यात गाजवली आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती आहे तो अमर मात्र निराश पौलांनी परतीचा प्रवास करताना दिसून येतोय. मी तर म्हणेल रचला गेलाय दामतकरांच्या वतीने. A1 जोडी चषक एकीकडे आपण पाहतोय बबलू नजे आणि जावेद भाई खोत यांच्या विद्यमानाने चालू असलेली ही स्पर्धा आहे. सांघिक कोड्यातला तिसरं षटक. गोलंदाज निवृत्ती तयार. फटका सजवलाय. बिस टाइम स्ट्रोक आणि परतावं लागेल याही बॅटरला. प्रॉपर कनेक्ट करता आला नाही बॉलला आणि इथे मात्र विकेट नंबर 5. बॅक टू डगआउट.
क्या बात आहे, डीजे मास्टरच चेंज झाले. निवृत्ती येता येत नाही तर पहिल्याच बॉलवरती फार मोठ्या विकेटला त्याने परतवलंय. फटका सजवला जातोय. यावेळी गॅप सिलेक्शन करत होते परंतु क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न चालू होता. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. खरं म्हणायला गेलं तर हवामानाचा अंदाज नितीश तरे सोडून द्या, कारण आता थंडीचा मोसम आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा अंदाज येणं थोडं धोक्याचं होईल. परंतु इथे बॉलमधली नमी जरूर बॅटरसाठी त्रासदायक ठरू शकते. हवाई सफर इथे प्रयत्न केला गेला. उलट्या दिशेत झेल टिपण्याचा, उचलणार फेक करणार. तत्पूर्वी या 2 धावा जरूर कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 18 आकड्यावरती. 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 4 बॉलचा तरार संपलाय. गोलंदाज निवृत्ती आपण पाहतोय. आणखी 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. उर्वरित पुढचं षटक 4 ते सुद्धा या इनिंगसाठी फार महत्त्वपूर्ण असणार, कारण इथे 3 षटकात तर मी तर म्हणेल धावपुंजीला एक मोठा ब्रेक लागलाय. सातत्यपूर्ण विकेट यावेळी पाहायला मिळत आहेत आणि इथे काय घडत आहे ते पाहूयात. त्याला बघा रे बाबा पहिला. इथे एक विकेट जाता जाता मी तर म्हणेल फार प्रयत्न केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या एका बॉलच्या धावेच्या मदतीने धावा 19 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 3. 4 षटकांचा मर्यादित सामना. थर्ड राऊंड बहुतांशी मला वाटते आयोजकांची षटके आमच्यापर्यंत पोहोचतील. डॉट बॉलची संगता. इथे मात्र षटक क्रमांक 3 आलाय समाप्ती पथावरती आणि टोटल जाऊन पोहोचले ते 18 बॉलच्या फेकीनंतर 19 या आकड्यावर. लॉस ऑफ 5 विकेट्स. अगदी 5 विकेटचं पतन पाहायला मिळालं. आदित्यने कामगिरी चांगली केली. तदनंतर आपण पाहतोय संकेत आला, त्याची गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली. तदनंतर आता मात्र निवृत्तीने सुद्धा या ठिकाणी 4च धावा खर्च केल्यात. थोडा काड्याचा पाडा टीम अडकित्यात सापडलाय. या अडकित्यामधून त्याला बाहेर काढण्यासाठी अशा कोणत्या बॅटरची निर्मिती करावी लागेल की ज्याच्या बॅटमधून या षटकामध्ये धावा येतील. परंतु सध्या तरी फलंदाजीला असणारे दोनही बॅटर, एकीकडे जीवन ना दुसरीकडे नागेश. नागेशकडे क्रिकेटचा अनुभव आहे. अगदी मी म्हटलं ना की अंडरमच्या मैदानापासून ओरमच्या मैदानापर्यंत येऊन पोहोचणं हा प्रवास सोपा नसतो. परंतु तदनंतर आपण पाहतोय आता सध्या नौके यंगस्टार असं म्हटलं जातील. हे यंगस्टार सध्या जुन्यांना फार भारी पडताना दिसून येत आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय जीवन. हा बॉल आलाय वाईट. सध्या गोलंदाज वाईट करतायत असं म्हणायला हरकत नाही. 20 धावा धावबळगावरती लागल्या जात आहेत. 2 दशकांची ही धावसंख्या. सुमित यावेळी मात्र पुलर लाईनचा वापर जरूर करतायत. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि इथे येतील 4 धावा.
हा चांगला बॉल यावेळी कमबॅक करतोय तो मात्र गोलंदाज सुमित. अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या बॉलवरती एक प्रेशर फ्रीटचा बॉल त्यातही तो मिस केला गेलाय बॅटर कडून. समोर बॅटिंग करणारा जीवन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळालाय. इथे मात्र आत्महत्येस प्रवृत्त केलंय जीवनसाठी. यावेळी बॉलची गंती पाहायला गेलं तर 2 बॉल 3 बॉल मला वाटते अधिकृत पाहायला मिळाले आणि इथे 5 धावा खर्च केल्यात. चौकार येऊन सुद्धा एक कमबॅक जरूर आहे सुमितच्या माध्यमातून. जयेश पाटील न्यू बॅटर मैदानात दाखल होतील कड्याचा पडा टीम कडून. टोटल मात्र पोहोचली ती अद्याप 25 या आकड्यावरती. हा चांगला स्ट्रोक आहे परंतु इथे टायमिंग फसलाय कारण इथे उंची जास्त आणि लांबी मात्र कमी आली आहे आणि यावेळी यागी पाटरला परतावं लागेल. विकेट नंबर 6 बॅक टू डग आउट. मी तुम्हाला मगाशी सांगितले जरा पहाटेची भूपाली गीते लावा आता. सिच्युएशन बॅटिंग लाईन कोणत्या परिस्थितीत आहेत त्या पद्धतीच्या सिच्युएशन नुसार बॉलची गिनती केली जाते. इथे मात्र डॉट आहे. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. टोटल मात्र पोहोचली आहे 25 या आकड्यावर. इथे एकच धावाले एका धावेच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. चांगला फटका आणि इथे मात्र झील झालाय ड्रॉप. एक धाव कंप्लीट होईल एका धावेच्या मदतीने. टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले ती 27 या आकड्यावरती. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी करायचे ते 28 धावा म्हणजे प्रतिषटक आता श्री भैरवनाथ किरवली संघाला करायचे आहेत 7 धावा.
22 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली जोडी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आहे तेजस बडेकर तर दुसरीकडे स्ट्रायकर एंड वरती बॅटर अमित भोईर. एक चांगली बॅटिंग लाईन. मगाचा डाव फार चांगला अमित भोईरने सावरला, कारण त्याला सुद्धा माहित होतं की टार्गेटली किती आपल्याला षटकार खेचायचे, पटके खेचायचे, परंतु आता इथे तशा पद्धतीत पाहायला गेलं ते कमतरता धावसंख्येतली पाहतोय आपण. हा थर्ड राऊंड मात्र 2 ओव्हरचा असेल याची नोंद घ्या. पुलर लेंथ यावेळी मात्र पाहायला मिळते. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी सागरजी वजगे यांच्याकडून 1000 रुपये आणि अमित भोईरसाठीचे पारितोषिक लागलं गेले. काही काळजी करू नका, वरच्या केशातून खालच्या केशात आहे. इथे मोठा फटका आलाय. यावेळी मात्र बॉल धावतोय, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे आणि बॉल शर्यत जिंकतोय. यावेळी आपण पाहायला गेलं तर येतोय चौकार. गोलंदाज आपण पाहतोय साहिल. इथे थोडा अंदाज चुकलाय, अन्यथा जरूर मित्र म्हणेल 38 सर्कल भेदात. यावेळी आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं होतं आक्रमकता सादर केली ती मात्र फलंदाज अमितने. तदनंतर मात्र पहिल्या मॅच मध्ये ज्याला फारशी संधी मिळाली नव्हती, विकेट गमावली होती तेजस बडेकरने. थोडा धोक्याचा इशारा आला होता त्या मॅच मध्ये तेजस बडेकरच्या नंतर, परंतु अमितने फार चांगली बॅटिंग करत या डावाला सावरलं होतं. यावेळी जर तुम्ही पाहायला गेलं तर आता मात्र तेजस बडेकरच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. साहिल थोडासा विचार आता मैदानात करावा लागेल. भेदक मारा तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट असेल. पुन्हा एकदा फिरवून लावलाय, बॉल थांबत नाहीये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जोरदार प्रहार. यावेळी आतापर्यंत मला वाटते दुसरी आजच्या रजनी मधली दुसरी चौकार हॅट्रिक. आणि सागरजी वजगे यांना विनंती करेल की आता ते माफी असावी, ते अमित भोईरसाठीच लावलं होतं. हा सॉरी, तिकडे दिलं तरी काही फरक नसतं पडला. हा ते तुमचं बरोबर आहे. हा बॉल मात्र डॉट येतोय. डॉटच्या मदतीने धावसंख्या तिथे स्थिरावली ती मात्र 13 आकड्यावरती. 28 धावसंख्येचं टार्गेट. इथे मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. परतीचा प्रवास तेजस बडेकरला करावा लागेल. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो फलंदाज साहिलने. शेवटच्या क्षणी का होईना परंतु ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आले त्याच तेजस बडेकरला त्याने परतावलाय. म्हणजे आता इथे एका षटकाचा खेळ संपलाय आणि टोटल जाऊन पोहोचले ती मात्र एका विकेटच्या नंतर 13 आकड्यावरती. डीजे मास्टर तुम्हाला सातत्यपूर्ण मी सांगतोय जरा पहाटेची भूपाली होऊन जाऊ द्या. तुमच्याकडे काय भूपाली आहेत की नाही? हा बॉल मात्र डॉट आलाय.
इथे डॉट आलाय. गोलंदाज चांगला स्ट्रोक यावेळी मात्र अमितच्या बॅट मधून आलाय. हरेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आलेत. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर आता श्री भैरवनाथ किरोली टीमसाठी एक विजयाची कवाडे उघडी केल्या त्या षटकाराने अमित भोईरने. अगदी चांगली तलपती बॅट मैदानात पाहतोय. तेजस बडेकरने त्याचं कार्य चांगलं अचूक केलं. त्यानंतर अमितला दिलेली एक चांगली साथ आणि याच षटकाराच्या मदतीने आता टोटल जाऊन पोहोचले ती मात्र 19व्या आकड्यावरती. वनडाऊनच्या विकेटवरती फलंदाज आपण पाहतोय निखिल सध्या मैदानात दाखल झाले. परंतु आता अजूनही 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. उचलण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी डॉट बॉलची संगताई केली. शरीराचा वेध बॉलने घेतला होता. कोणत्याही प्रकारची धावपळकावरती येत नाहीये. फटका चांगला आहे. ऑन साइडला फटका टोलवलाय परंतु इथे एक धाव घेण्यापासून थांबू शकत नाहीत. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. षटकाचा विचार करायला गेला तर अजूनही 2 बॉल यावेळी शिल्लक आहेत. ते मात्र गोलंदाज हरेशचे असो. परंतु आज काढ्याचा पडा टीम तितकाच ओरमचा अंदाज या अनुभव या मैदानातून पाठीशी बालगेल जरूर. परंतु अजूनही मॅच जिंकलं कोणी नाहीये, हरलं कोणी नाहीये. अजूनही बराचसा खेळ क्रिकेटमध्ये बाकी असतो. त्याचं उदाहरण ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथे मात्र एक धाव तर कंप्लीट झाले. प्रयत्न चांगला केलाय परंतु इथे थोडीसा निष्काळजीपणा बॅटर निखिलच्या बाबतीत पाहायला मिळालाय. जज करता करता बॉलला थोडा धोका देणे पत्करला. परंतु हरीश या धावा रोकायचे आहेत खरं म्हणायला गेलं तर. परंतु पाहूया अजूनही काय होतंय कारण इथे हा निर्णायक बॉल तुमच्यासाठी. चांगला फटका आहे परंतु यावेळी एक धाव कंप्लीट. तू घेऊ की मी घेऊ हा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. आणि इथे फलंदाजा अमितला दिलं गेलेलं हे जीवदान थोडंसं आता काड्याच्या पड्यात टीमच्या जिवारी लागू शकता. कारण इथे संधी निर्माण करून दिली तुम्ही. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल अद्यापपर्यंत 22 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आहेत आणि अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये हे तंत्र बहुतांशी आम्ही अनुभवलंय की कमी बॉल आणि धावा जास्त. परंतु जेव्हा बॉल जास्त आहेत आणि धावा कमी आहेत हे सिच्युएशन फार कमी पाहायला मिळते आपल्याला. चेतन गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका परंतु इथे झेल झालाय ड्रॉप. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये कारण अमित भोईरला दिलं गेलेलं सातत्यपूर्ण जीवदान फार मोठ्या बॅकफुटवरती टाकते काढायचा पडा टीम. मी म्हटलं ना की अजूनही वेळ गेलेली नाहीये. धावा भले कमी आहेत विजयासाठी किरोली टीमसाठी परंतु यावेळी तुमच्या गोलंदाजीचा तेज रफ्तारचा अंदाज येणं अपेक्षित आहे. हे पहा इथे परतावं लागेल. निखिलच्या बॅटमधून येतोय विनिंग शॉट आणि यावेळी मात्र श्री भैरवनाथ किरोली टीम विजयी होते. विजय टीमचं अभिनंदन आणि काड्याचा पडा टीम आपलं गोड गोड कौतुक. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला. आता मात्र मॅचकडे आपण वळणार आहोत. मॅच एकीकडे होईल ती मात्र पिंपलोली आणि त्यांच्या विरोधात श्री भैरवनाथ किरोली. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या त्वरित यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब नो डाऊट ज्याने एक दर्जेदार